जेव्हा मला कोणी विचारतं, की मला डिझाइनबद्दल एवढं माहिती नाही, पण मला माझा लोगो स्वतः डिझाइन करायचा आहे. तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन कुठला आहे? तर माझं एकच उत्तर आहे Canva. नमस्कार मित्रांनो, मी गणेश जाधव स्वागत करतो तुमचं या Canva सीरीजमध्ये. चला सुरू करूया. चला तर मित्रांनो बघूया, की लोगो डिझाइन करताना सगळ्यात आधी कशी सुरुवात करायची. तर Canvaमध्ये या. Canvaमध्ये आल्यानंतर तुम्हाला इकडे क्रिएट बटन दिसेल. त्या क्रिएट बटनवर क्लिक करा. मग इथे लोगो ऑप्शन आहे. सॉरी लोगो तुम्हाला सर्च करायचा आहे. सर्च केल्यानंतर बरेच सारे ऑप्शन येतील. ठीक आहे. सो कन्फ्यूज नका होऊ आणि हा एक ऑप्शन कुठला पण एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी हा ऑप्शन सिलेक्ट करतोय. ठीक आहे. कुठला पण तुम्ही ऑप्शन केला तरी तुम्ही लोगो डिझायनिंगच्या इंटरफेसमध्ये येणार आहे. तर टेन्शन घेऊ नका. सो आपण आता आलोय लोगो डिझाईनच्या इंटरफेसमध्ये. आता आपण बघूया नेक्स्ट स्टेप. तर मित्रांनो आपण आता आलो आहोत लोगो डिझाईनच्या इंटरफेसमध्ये. तर सगळ्यात आधी तर तुम्ही इकडे लिहून घ्या तुमचं लोगो कशा रिलेटेड आहे, म्हणजे तुमच्या लोगोचं नाव स्वीट चाय लोगो. ठीक आहे. हे आपण आता इकडे लिहिलेलं आहे. आणि आता लोगो डिझाईन करायला सुरुवात करायच्या अगोदर तुम्हाला यायचं टेम्पलेट सेक्शनमध्ये, आणि टेम्पलेट सेक्शनमध्ये आल्यानंतर तुम्ही इथे लिहू शकता तुमचा लोगो कशा रिलेटेड. जर स्वीट चाय आहे तर मी टी रिलेटेड इकडे सर्च करतोय. प्लस हे इंडियामध्ये आहे, म्हणजे इंडियाचं असं टच पाहिजे, त्याला इंडियन लुक पाहिजे. तर असं मी सर्च केलंय. तर बघा कॅनवामध्ये भरपूर सारे टेम्पलेट्स आहे, पण आपल्याला एक करेक्ट टेम्पलेट भेटायसाठी थोडे आपल्याला असे प्रॉपर कीवर्ड्स एंटर करायला लागतात. त्याला कीवर्ड्स बोलतो आपण. टेम्पलेट्समध्ये तुम्ही सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला एखादा जो आवडेल लोगो तो तुम्ही सिलेक्ट करा. समजा मला हा आवडलाय, हा मी सिलेक्ट करतो. आता सिलेक्ट केलाय. आता ह्याला एडिट कसं करायचं चला बघूया. चला तर बघूया ह्याला एडिट कसं करायचं. आता एडिट करायसाठी काय काय गोष्टी आहेत ते बघा. हा लोगो आहे, नंतर हे फॉन्ट आहे, आणि नंतर इकडे खाली एक टॅगलाईन आहे. ठीक आहे. सो सगळ्यात आपण बघूया की हा जो लोगो आहे त्याला तुम्ही कसं चेंज करू शकता. तर सगळ्यात आधी आणि का चेंज केलं पाहिजे सगळ्यात आधी बघा. आता तुम्ही सहज सेम टू सेम वापराल तर बरेच लोक असतील ज्यांनी असं म्हणतात ना घेतला आणि सेम टू सेम वापरला असेल. तर तुम्ही तसं करू नका. तुम्ही कन्सेप्ट वापरा. हा कन्सेप्ट आहे म्हणजे असं काहीतरी तुम्हाला पाहिजे, पण त्याच्यात चेंजेस करा. आता कसं करता येईल, तर सगळ्यात आधी हा लोगोची स्टाईल तुम्हाला आवडली असेल तर इकडे एलिमेंट्समध्ये या. एलिमेंट्समध्ये येऊन सर्च करा टी. टी सर्च कराल तर तुम्हाला बरेच सारे ऑप्शन दिसतील. ठीक आहे. सो आपण एक एक्झाम्पल घेऊया याच्यातून. समजा हा तुम्हाला आवडला. तुम्हाला आवडला पण हा जसा दिसतोय तसा हा दिसत नाहीये. ठीक आहे. हा जर प्रॉब्लेम आहे. तर ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असं आहे, की तुम्ही ह्याच्यावर क्लिक करा. Canvaमध्ये एक बेस्ट फीचर आहे स्टाईल कॉपी. तर बघा इथे दिसतंय तुम्हाला स्टाईल कॉपी. ह्याच्यावर मी क्लिक करतो आणि ह्याला ह्याच्यावर पेस्ट करतो. आता हा प्रयत्न करेल, की हा जो हे जे ग्राफिक्स आहे, हे असंच्या असं कन्व्हर्ट झालं पाहिजे. चला बघूया आता कसं होतंय. हे बघा दिसतंय ना छान? सो हे मस्तपैकी कन्व्हर्ट झालंय. जसं आपल्याला आपला हा ऑप्शन आहे तसा. तुम्ही पाहिजे तर अजून काही दुसरे घेऊ शकता. ठीक आहे. आपण अजून एक घेऊया. जर तुम्हाला असं वाटत असेल, की अजून एक ट्राय करायचं आहे तुम्हाला. सो आपण हा एक घेऊया. चायचा कप एक्झाम्पलसाठी. ह्याची स्टाईल कॉपी करूया आणि ह्याला पेस्ट करूया. ठीक आहे. आता बघा कसं चेंज होईल हा कप पण. बघा मॅजिक. आहे ना मस्त शॉर्टकट. सो आता तुम्ही व्हेरिएशन घेऊ शकता, म्हणजे तुम्ही ह्याला डुप्लिकेट करा. डुप्लिकेट केल्यानंतर ह्या लोगोला डिलीट करा. हा ठेवून बघा इकडे. ठीक आहे. हा ठेवून बघा. परत ह्याला डुप्लिकेट करा आणि ह्याला डिलीट करून ह्याच्या जागेवर हा ठेवून बघा. ठीक आहे. जे तुम्हाला बेस्ट असेल ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. ह्याला आपण डुप्लिकेट करूया. ह्याला डिलीट करूया. ह्याला डिलीट करूया. ह्याला ह्याच्या जागेवर आणून ठेवूया. सो कसं वाटलं तुम्हाला हे? सो आता आपण बघितलं की लोगो कसा चेंज करायचा. आता बघूया टेक्स्ट नेक्स्ट. तर आपण डिझाइन केलं हे आपला ग्राफिक्स. ओके. कसं हे बघितलं. सो आता आपण बघणार आहोत टेक्स्ट. ओके. तर सगळ्यात आधी टेक्स्ट आणि ग्राफिक्समध्ये चेंजेस करताना काही गोष्टी ज्या तुम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजे.
त्या तुमच्याबरोबर शेअर करतो. तर बघा आपला जो डिझाइन आहे, ग्राफिक्स आहे, याला कसं थोडे कर्व्हज आहे, म्हणजे असं बघा सर्कल, सर्कल टाइप आहे. तर आपला जो फॉन्ट आहे ना, तो पण जर तसा असेल ना, तर खूप छान दिसेल. तर तुम्ही इथे सर्च करू शकता, राउंड फॉन्ट म्हणजे असं असतं, जर तुमच्या लोगोमध्ये खूप सारे असे टोकं आहे, ठीक आहे? किंवा असे बोलतात ना आकार आहे, तर त्या आकाराला मॅच करायला बघा, म्हणजे अजून छान दिसतं. सो आपण इकडे आता आपण सर्च करूया एखादा लोगो. ठीक आहे. हो, हा छान दिसतोय. सो सॉरी फॉन्ट आपण चेंज करतोय. आता इथे मी लिहितो स्वीट चाय. ओके. सो मी हे लिहिलं. आता तुम्हाला जर वाटतंय, की हे एका लाईनीमध्ये पाहिजे, ठीक आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही लिहू शकता. म्हणजे तेवढी जागा वाचेल. तर असं. हे तुम्ही व्हेरिएशन्स तुमचे जसे पाहिजे तसे ट्राय करू शकता. तुम्हाला वरचा कलर जर डार्क पाहिजे किंवा हा कलर लाईट पाहिजे त्या हिशोबाने चेंज करू शकता. तर आपण एक्झाम्पल घेऊया, की वरचा कलर जसा आहे तसाच खालचा करायचा आहे. तर कसं करू शकतो? फॉन्टवर क्लिक करा. क्लिक केल्याबरोबर तुम्हाला इथे वेगळा ऑप्शन दिसेल बघा. डार्क करायचं तर डार्क, लाईट करायचं तर लाईट. तर मी लाईटवर क्लिक करतो आणि बघा ह्याला थोडंसं चेंजेस होतील याच्यात. सो आपण परत एकदा ट्राय करूया. हे बघा. सो चेंजेस झाले. सो अजून आपण वेगळे-वेगळे व्हेरिएशन्स घेऊन ट्राय करू शकतो. सेम तुम्ही इकडे पण करू शकता. समजा एक ह्याला सिलेक्ट करा, एक छानशी टॅगलाईन तुम्ही लिहा आणि ह्याला पण सेम तुम्ही फॉन्ट जो आहे तो वापरा. ह्याला पण कलर चेंज करा. इकडे जाऊन हा कलर सिलेक्ट करा. ठीक आहे. सो बघा आपला एक छानसा लोगो इकडे क्रिएट झालेला आहे. ओके. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं अ, की Canvaमध्ये ह्या गोष्टी खूप फास्ट होतात. तर तसंच व्हेरिएशन्स पण तुम्ही करू शकता आणि फायनल करायच्या अगोदर एकदा नक्की तुमच्या जवळच्या काही लोकांना विचारा आणि फायनल करा. आता झाल्यानंतर तुम्ही इथे शेअर ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही ह्याला डाउनलोड करू शकता. ठीक आहे. ते सगळे व्हेरिएशन डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला सिंगल पाहिजे तो त्याला ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड पाहिजे तर बॅकग्राऊंड ट्रान्सपरंट करा. अशा वेगळ्या गोष्टी आहे. सो मित्रांनो लोगो खूप महत्त्वाचा आहे आणि तो Canvaमध्ये मिनिटात डिझाइन होतो. सो तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आपण बघूया की लोगोला ॲनिमेट कसं करायचं. चला तर मित्रांनो आता बघूया, की आपण आपल्या लोगोला ॲनिमेट कसं करायचं. ॲनिमेशन खूप इम्पोर्टंट आहे. जे तुम्ही एक इंट्रोडक्शन असा एक व्हिडिओ टाकू शकता इन सोशल मीडियावर, की तुमचा ब्रँड तुम्ही लॉन्च करता ते. ॲनिमेशन कसं करायचं? ॲनिमेशनवर या. इकडे वेगळे ऑप्शन आहे. तर हा मॅजिक ॲनिमेशनवाला ऑप्शन सगळ्यात बेस्ट आहे. तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स भेटतील मिक्सवाले. हे बघा. तर हे करताना बघा एक लक्षात ठेवा, की जेव्हा तुम्ही करता ते बघा लोगोमध्ये बघा मध्ये-मध्ये ना असे प्रॉपर फ्लो नाही होत आहे. तर तुम्ही बघा, की तुमचा लोगो प्रॉपर फ्लो कशात होतोय आणि तुम्हाला कुठलं ॲनिमेशन छान वाटतंय. ठीक आहे. तर मला हा छान वाटला. प्लेफुलवाला छान वाटतोय आणि जर तुम्हाला मॅन्युअली करायचं एक-एक, तुम्ही एक-एक पण करू शकता. हे बघा. असे वेगळे ऑप्शन्स आहेत. सो मी मोस्टली ॲनिमेटवाल्यामध्ये तुम्ही प्लेफुलवाला जर वापरला म्हणजे ते डिझाइन करतं छानपैकी, तर आपला ॲनिमेशन मिनिटात रेडी होतं छानसं. मग आता शेअरमध्ये जावा, डाउनलोडमध्ये जाऊन MP4 ऑप्शनवर त्याला डाउनलोड करा. जर तुम्हाला हे प्रिंट करायचं असेल, तर PDF प्रिंटवाला बेस्ट फॉर प्रिंटिंग ह्या ऑप्शनला सिलेक्ट करा. ठीक आहे. सो असं तुम्ही छानपैकी तुमचं लोगो डिझाइन करू शकता आणि त्याला ॲनिमेट पण करू शकता. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया एक नवीन टॉपिक सोबत, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.